नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये आलो आहोत. आता आपल्यासमोर जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रीतीताई थोरात या आहेत. त्याचबरोबर कळंब गणाच्या उमेदवार राजेशराय भालेराव या पण देखील आहेत. या आता साकोरे या गावामध्ये प्रचार करतायत. जोरदार प्रचार करताना या ठिकाणी ते दिसत आहे. नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, आता कसा प्रतिसाद लाभतोय काय सांगा? नागरिकांचा आम्ही सकाळपासून साकोरे या गावामध्ये प्रचार करतोय. नागरिकांचा अतिशय चांगलं प्रोत्साहन आणि प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी आहे. सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला त्यांच्या अडीअडचणी सांगितलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे सकाळपासून आमच्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे बिबट्यांचं काहीतरी करा असं लोकांचं म्हणणं आहे. आपल्या कळंब चांडोली गटात किंवा आपल्या ह्या ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे नागरिकांचं, आणि शेतीत जायला पाणी भरायला ते घाबरतायत. त्याच्यामुळे बिबट्याचा प्रश्न मार्गी लावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी विचार करू आणि त्यांच्या अजून काही अडचणी असतील त्या सुद्धा सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. आमची रस्त्याची समस्या आहे. त्या ठिकाणी इथून मागे जे उमेदवार निवडून दिलेत ते मात्र आले देखील नाही आणि आमचा विकास देखील झालेला नाही. काय सांगाल? आता इथून पाठी जे उमेदवार निवडून दिले ते आले नाही हे आम्ही बोलण्यापेक्षा सगळे ग्रामस्थच सांगतायत. कळंब चांडोली गटातील लोकांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. ते इथून माग आले नाही किंवा काय हा प्रश्न आमचा नाही, पण इथून पुढे आम्ही काय करणार आहोत हा आमचा प्रश्न आहे. आमचं ध्येय राजश्रीताई असेल, खालच्या गणामध्ये प्रियंकाताई असतील. आमचं ध्येय एकच आहे की लोकांची सेवा करायची आणि ज्या काही आपल्या जिल्हा परिषदेच्या योजना असतील आपली कामं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करायची आणि लोकांनी आम्हाला संधी द्यावी एवढी विनंती लोकांना या ठिकाणी करते. तुमचा अनुक्रमांक काय आलेला आहे? माझा अनुक्रमांक 1 आलेला आहे. तुमचा 3 अनुक्रमांक आलेला आहे. आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहे? नागरिकांना एवढंच आवाहन करते की आम्ही तिन्ही उमेदवार असतील, आम्ही तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. 5 वर्ष तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर असं कोणी म्हणणार नाही की उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचले नाही. आम्ही सर्व उमेदवार उत्स्फूर्तपणे उभे राहिलोय. पुन्हा तोच जोश आणि तीच उमेद घेऊन उभे राहिलेलो आहोत, कारण आम्हाला सर्वसामान्य जनतेची सेवा करायची आहे. आणि नागरिकांना मी हेच सांगते की तुम्हाला आम्ही बोलण्याची संधीच देणार नाही. आम्ही आमच्या कामातून आमच्या प्रामाणिकपणेतून आम्ही आपली सेवा करू एवढंच या ठिकाणी सांगते. तारीख आपली चेंज मतदानाची झालेली आहे. आपली मतदानाची तारीख 7 आहे. तर सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येत्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल चिन्हावरील बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हेच या ठिकाणी सांगते. तर नक्कीच यावं. त्या प्रीतीताई थोरात यांनी सांगितलेलं आहे त्या 7 तारखेला तुतारी आणि मशाल या चिन्हावर समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. पाहू येणाऱ्या काळात आता नागरिक काय करतायत. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.